अहो येईल ना कुणीतरी. कुणी नाही येत. आई बाबा टी व्ही बघत बसले आहेत आणि सार्थक खेळतो आहे असं म्हणून अभयने त्याच्या बॅगमधून आणलेला मोगऱ्याचा गजरा काढून अस्मितासमोर धरला. गजरा बघून अस्मिताच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. असा ना असं न सांगता अभयने आणलेला गजरा तिला नेहमीच सुखद धक्का द्यायचा. मुंबईत वन रूम किचनमध्ये राहणारे अभय आणि अस्मिता. लग्नाला जेमतेम 4 वर्ष झाली होती त्यांच्या. अभयचे आईवडील, अभयची लहान बहीण अनघा, अभय आणि अस्मिता आणि आता छोटा सार्थक असे 6 जण त्या वन रूम किचनमध्ये राहत होते. मुंबईसारख्या ठिकाणी हक्काचं घर असणं हीच काय ती सुखाची व्याख्या. पण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मात्र या छोट्याशा घरातच आपला नवीन संसार सुरू करायचा असतो. घर लहान असलं तरी मनातल्या एकमेकांवरील निस्सीम प्रेमाच्या जोरावर तो संसार फुलवायचा असतो. घरातील सतत आजूबाजूला असणारी मोठी माणसं यांच्यापासून लपत लपत छोट्या छोट्या गोष्टींमधून तो आनंद, ते प्रेम शोधायचं असतं. सगळ्यांच्या नकळत एकमेकांना नजरेतून प्रेमाची साक्ष द्यायची असते आणि या सगळ्या छोट्या छोट्या क्षणांमधून प्रेमाचा ओलावा जपायचा असतो. अभय आणि अस्मिताचं सुद्धा असंच चाललं होतं. अभय एका बँकेत कर्मचारी होता तर अस्मिता एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरीला. लग्नानंतर अस्मिताच्या कंपनीकडून त्या दोघांना हनीमून पॅकेज मिळालं होतं महाबळेश्वरला. तोच काय तो दोघांना असा एकांत मिळाला होता आणि त्यानंतर नवीन जोडप्याला एकांत मिळावा म्हणून स्वयंपाकघरात त्यांच्या झोपण्याची व्यवस्था झाली. बाहेरच्या खोलीत अभयचे आईवडील आणि अनघा झोपायचे. मुंबईतल्या चाळीत ही अशी तडजोड काही नवीन नव्हती. तेव्हापासून ते स्वयंपाकघर हेच त्या दोघांचं स्वप्नातलं जग झालं. दिवसभर कामावरून थकून आल्यानंतर अभय आणि अस्मिताला दिवसभराच्या गप्पा गोष्टी एकमेकांना सांगण्याचं, मनातलं काही सांगायचं आणि भविष्याची आराखडे बांधायचं हे एकच ठिकाण होतं. ते म्हणजे रात्रीच्या वेळी एकांत मिळवून देणारं हे स्वयंपाकघर. कधीतरी मग ती दोघे एकमेकांच्या वेळा जुळवून कामावरून घरी एकत्र यायचे. मग हा मिळालेला वेळ म्हणजे त्यांच्यासाठी क्वालिटी टाईम असायचा. लग्नानंतर वर्षभर अस्मिता कामाला जात होती, पण नंतर सार्थक झाल्यानंतर अस्मिता घरी राहू लागली. आता मात्र घरी राहून दिवसभर घरातली कामं आणि सार्थकला सांभाळण्यात तिचा दिवस जाऊ लागला. सकाळी अभयला डब्बा बनवून देण्यात आणि इतर कामात ती व्यस्त असायची आणि अभय कामाला जायच्या गडबडीत. त्यानंतर रोज संध्याकाळी मात्र ती आतुरतेने अभय घरी येण्याची वाट बघत बसायची. इथे अभयही घरी जाऊन अस्मिताला भेटण्याच्या ओढीने काम संपवून वेळेत घरी यायचा प्रयत्न करायचा. त्याला माहीत होतं की मोगऱ्याचा गजरा अस्मिताला खूप आवडतो आणि केसात माळलेल्या त्या मोगऱ्याच्या गजऱ्याने अस्मिताचं ते नितळ सौंदर्य बघणं अभयला खूप आवडायचं. बरेचदा अभय असा घरी जाताना मोगऱ्याचा गजरा अस्मितासाठी घेऊन जायचा आणि मग हळूच स्वयंपाकघरात जाऊन कामात मग्न असलेल्या अस्मितासमोर तो धरायचा. त्यावेळचा अस्मिताच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अभय डोळ्यात साठवून घ्यायचा आणि मग अस्मिता त्या मोगऱ्याचा सुगंध घेत अभयकडे बघून गोड हसायची. तिने तिच्या लांबसडक केसात माळलेला तो गजरा त्या रात्री त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार व्हायचा. आजसुद्धा अभयने गजरा आणला, पण अस्मिताला द्यायला जाणार तर स्वयंपाकघरात अभयची आईसुद्धा बसली होती. म्हणून मग त्याने ती गजऱ्याची पिशवी हळूच अस्मिताच्या हातात देऊन बाहेर जाऊन बसला. आज साठवणीचं लोणचं करायचा घाट घातला होता, त्यामुळे अस्मिता आणि आई बराच वेळ स्वयंपाकघरातच होत्या. सार्थक आपल्या आत्यासोबत खेळत होता. अभय बाहेर बसून अस्मिताच्या त्या एका कटाक्षासाठी आतुर होता. थोड्या वेळाने अस्मिता अभयला चाय द्यायला बाहेर आली, पण बाजूलाच बाबा बसले होते म्हणून अभयने काहीही न बोलता चहा घेतला. पाठमोऱ्या अस्मिताच्या केसातला तो गजरा त्याला खुणावत होता. तू तू खूप सुंदर दिसते आहेस हे तिला सांगायचं होतं, पण संधी मिळत नव्हती.
बऱ्याच वेळाने मग संध्याकाळच्या दैनंदिन मालिका बघत सगळे बसले होते आणि अस्मिता रात्रीचा स्वयंपाक करण्यात मग्न होती. मालिकेतील हिरोचा आपल्या बायकोशी प्रेमळ संवाद चालू होता. जणू काही अभयच्या मनातलंच तो हिरो सगळं काही बोलत होता. सगळे मालिका बघण्यात गुंग असलेले बघून अभय हळूच आत स्वयंपाकघरात गेला आणि अस्मिताचा हात हातात घेतला. अस्मितासुद्धा काम करता करता आतून मालिकेतील ते संवाद ऐकत होती. तिलाही वाटतच होतं की हे सगळं आपल्यासाठीच आहे जणू. आणि आत्ता या क्षणी अभयने आत यावं आणि खरंच अभय आत आला होता. त्या दोघांना त्या क्षणी एकमेकांची असलेली गरज मनापासून मनापर्यंत पोहोचली होती. आणि थोड्या वेळासाठी का होईना पण त्या मोगऱ्यांच्या सुगंधात एकमेकांचा हात घट्ट धरून ते एकमेकांच्या डोळ्यात नुसते बघत राहिले. त्या क्षणी त्या दोघांनाही एकमेकांशी काहीही बोलायचं नव्हतं. फक्त हवा होता तो सहवास, एक प्रेमळ स्पर्श, एकमेकांवरील प्रेमाची कबुली आणि आपण असेच कायम सोबत राहू ही मूक ग्वाही. खरंच मुंबईसारख्या ठिकाणी अशी कितीतरी जोडपी लहानशा घरात एकत्र कुटुंबात आपल्या प्रेमाला असंच छोट्या छोट्या क्षणांमधून जपत फुलवत असतात. असे अनेक हळवे क्षण त्या प्रेमाची परिभाषा असतात. अभय आणि अस्मिताचे हे असेच हळवे क्षण त्या स्वयंपाकघरात त्यांना मिळाले होते आणि त्यांनी ते मनापासून जपले होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.